नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यामधील घटक संख्यावरील क्रिया यामधील 3 बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे याचा व्यवसाय 12 सोडवणार आहोत. पहा, कोणत्याही शाब्दिक गणिती उदाहरणाचं वाचन अतिशय महत्त्वाचं आहे. उदाहरण वाचून त्याचे आकलन करून त्यामध्ये कोणती क्रिया करायची आहे, कोणत्या क्रमाने करायचे आहे हे निश्चित करावे लागते. पुढे पहा, फरक, शिल्लक, कमी अशा वेळी वजाबाकीची क्रिया केली जाते. तर जास्त, एकूण, किती अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यास बेरीज करावी लागते. बेरीज वजाबाकी संमिश्र उदाहरणात प्रथम संख्या मांडून घेऊन बेरीज करावी व नंतर वजाबाकी करावी. संख्या एकाखाली एक लिहाव्या, म्हणजे एकक खाली एकक, दशक खाली दशक आणि शतक खाली शतक अशा क्रमाने त्या घराच्या खाली त्या संख्या मांडून घ्याव्या व नंतर बेरीज वजाबाकी करावी. पहा, इथे एक उदाहरण आहे. वाघोली या गावाची लोकसंख्या 18,523 इतकी असून त्यापैकी 7,963 पुरुष व 7,512 स्त्रिया असून बाकीची मुले असल्यास मुलांची संख्या किती? तर या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला आधी उदाहरण वाचून घ्यायचं आहे, त्याचं आकलन करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये कोणती क्रिया करावी लागेल हे ठरवायचं आहे. पहा, आपल्याला दिले वाघोली या गावची लोकसंख्या 18,523 इतकी असून पहा, पूर्ण गावाची लोकसंख्या आहे 18,523. त्यापैकी 7,963 पुरुष आहेत व 7,512 स्त्रिया आहेत. पुरुष आणि स्त्रिया दिल्या आहेत आणि मग उरलेले आपल्याला विचारले तर असल्यास मुलांची संख्या किती? व ही एकूण लोकसंख्या आहे. त्यापैकी पुरुष आणि स्त्रिया यांची बेरीज केली, पुरुष आणि स्त्रियाची त्यांची बेरीज ही एकूण लोकसंख्येमधून वजा केली तर आपल्याला मुलांची संख्या मिळेल. पहा, इथं इथे वाघोलीची एकूण लोकसंख्या 18,523, गावातील पुरुष 7,963 आणि स्त्रिया 7,512. मग ते झाले एकूण 15,475 गावातील एकूण स्त्री आणि पुरुष. पुढे आहे वाघोलीची एकूण लोकसंख्या, ती आहे 18,523. त्याच्यामधून या स्त्री आणि पुरुषांची एकूण संख्या वजा केली तर आपल्याला उत्तर मिळालं 3,048. ही आहे मुलांची संख्या. पुढचं उदाहरण आहे. एका बागेत 2,040 झाडे आंब्याची, 1,071 झाडे चिंचेची आणि 902 झाडे नारळाची होती. त्यापैकी आंब्याची 112 झाडे तोडली तर बागेत किती झाडे शिल्लक राहिली? पहा, इथे आपल्याला आंब्याची, चिंचेची आणि नारळाची झाडे दिलेली आहेत व त्यांची एकूण झाडांची आपण बेरीज केली, आंबा, चिंच आणि नारळ, तर ती आली 4,013. मग ह्या 4,013 मधले आपल्याला फक्त नारळाची 902 झाडे तोडलेले आहेत. मग त्या एकूण त्यापैकी आंब्याची 1,012 झाडं तोडलेली आहेत. मग एकूण ह्या तिन्हींच्या एकूण बेरजेमधून हे 1,012 हे झाडं तोडलेले वजा केले तर आपल्याला शिल्लक राहतील 3,001 इतके झाडं आणि मग तो आहे पर्याय क्रमांक 4. व्यवसाय 12 आता आपण सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे. मंदारला आईने 8,389 व वडिलांनी 5,078 रुपये दिले. त्यापैकी त्याने 3,467 रुपये खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? आपण हे उदाहरण वाचून घेतलं
आपल्याला आता याच्यातून काय समजतंय तर मंदारला आईने 8,389 व वडिलांनी 5,078 रुपये दिले. मग हे एकूण रुपये झाले. आईचे आणि वडिलांच्या पैशांची दोघांची बेरीज केली तर एकूण रुपये त्याच्याजवळ किती होतील. त्यापैकी त्याने ते एकूण रुपयामधून त्याने 3,467 रुपये खर्च केले तर त्याच्याजवळ किती शिल्लक राहिले हे आपल्याला विचारलं आहे. पहा, आईने दिलेले पैसे होते मंदारला 8,389 आणि वडिलांनी दिलेले होते 5,078. तर याची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. पहा, 9 आणि 8 17 हाताला 1, 8 आणि हे 7 आणि हा एक 8 झाले 16, हाताला 1, 3 आणि 1 4, 8 आणि 5 झाले 13. उत्तर आलं 13,467. त्यापैकी त्याने 3,467 रुपये खर्च केले. मग 13,467 वजा 3,467. 7मधून 7 गेले 0, 6मधून 6 गेले 0, 4मधून 4 गेले 0, 3मधून 3 गेले 0, 1 उत्तर आलं 10,000. 10,000 म्हणजेच पहा, एक दशक म्हणजे 10. आपल्याला 4 पर्याय दिलेत. एक दशक म्हणजे 10. 10 दशकाचा झाला 100 आणि 100 दशकांचा झाला 1000. मग आपलं उत्तर आले 10,000. येणार नाही. 10 शतक. 10 शतक म्हणजे 1 शतक म्हणजे 100. 10 शतकांचे झाले 1000. आता पुढे आहे 10 सहस्र. 1 सहस्र म्हणजे 1000. हजाराला आपण सहस्र म्हणतो आणि 10 सहस्राचे झाले 10,000. म्हणजे हे एक येईल, नंतर हे उत्तर बरोबर येईल. नंतर 1,000 दशक. 10 दशकांचा होतो 100, तर 100 दशकांचा झाला 1000 आणि 1000 दशकांचा झाला 10,000. मग क आणि ड उत्तर बरोबर आहे. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत. 3 अंकी लहानात लहान व 3 अंकी लहानात लहान व 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्यांच्या बेरजेतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर किती येईल. यामध्ये आपल्याला 3 अंकी लहानात लहान संख्या, 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे. 3 अंकी संख्या सुरू होतात. 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100. 99 नंतर लगेच पहिली संख्या आहे 3 अंकी लहानात लहान संख्या 100. त्यामध्ये 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,999. यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेतून आपल्याला 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 999. चला तर पाहूयात. 3 अंकी लहानात लहान संख्या व 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,999. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. यांची बेरीज करायची आहे. खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक आणि हजाराच्या खाली 9,900, 9,900, 9 1 10, हाताला 1 झाले 10,000. 99. तर संख्येच्या बेरजेतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर किती येईल. मग 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे
याच्यामधून 10,099 मधून आपल्याला 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे मग 999. 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, 10 मधून 9 जात नाही, काट मारले 0 वरती लिहिला. शेजारच्या घरात पण हातचा घ्यायला तिथं 0च आहे, मग त्याच्यावर पण काट मारून ते वरती लिहिला. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, झाले 10, इथे राहिले 0. आता या 10 मधून एक हातचा घेतला, इथे झाले 10 आणि इथे राहिले 9. तर 10 मधून 9 गेले 1, 9,900. मग उत्तर आलं 9,100. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे अहमदनगर. तिसरा प्रश्न आहे अहमदनगर जवळील वाळकी या गावात 9,053 पुरुष व 8,707 स्त्री आहेत. एकूण लोकसंख्येतील 12,800 साक्षर आहेत, तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती? पुरुष एवढे आहेत आणि स्त्रिया एवढ्या आहेत, मग ती एकूण लोकसंख्या आहे. लोकसंख्या 12,000 साक्षर आहेत, ही एकूण लोकसंख्या आहे. स्त्री आणि पुरुष यांची आपल्याला बेरीज करावी लागेल, मग आपल्याला एकूण लोकसंख्या मिळेल. त्या लोकसंख्येमधले एवढे हे साक्षर आहेत, उरलेले काय असतील? मग एकूण लोकसंख्येतून एवढे वजा केले तर आपल्याला निरक्षरांची संख्या मिळेल. पहा इथे पुरुष आहेत 9,053 आणि स्त्रिया आहेत 8,707. यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण लोकसंख्या मिळणार आहे. 3 आणि 7 झाले 10, हाताला 1, 5 आणि 1 6, 0 अधिक 7 7, 9 आणि 8 झाले 17. 17,760 उत्तर आलं. एकूण त्यांची लोकसंख्या, त्यापैकी 12,848 साक्षर आहेत. मग याच्यातून आपल्याला 17,760 मधून या एकूण लोकसंख्येमधून आपल्याला काय करावं लागतील? हे 12,048 हे साक्षर लोक वजा करावे लागतील. ही आहे एकूण लोकसंख्या आणि हे आहेत साक्षर. मग एकूण लोकसंख्येतून साक्षर वजा केले तर आपल्याला निरक्षर इथे भेटतील. पुढे आहे आता आपल्याला याची वजाबाकी करावी लागेल. 0 मधून 8 वजा होत नाही, 0 वर काट मारले, 0 वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, झाले 10. 6 मधून एक हातचा इकडे गेल्या, इथे राहिले 5. आता 10 मधून 8 गेले, राहिले 2. 5 मधून 4 गेला, राहिला 1. 7 मधून 2 गेले 5. 1 मधून 1 गेला 0. उत्तर आलं 5,712. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचं 4थं उदाहरण पहा. रमेशने 1,946 रुपयांचा रेडिओ व 2,230 रुपयांची सायकल घेतली, तेव्हा त्याच्याकडे 1,524 रुपये शिल्लक राहिले. तर सुरुवातीस त्याच्याजवळ किती रुपये होते? मग त्याने खर्च केलेत रेडिओ आणि सायकलवर एवढे रुपये. मग ते एकूण खर्च केलेले रुपये आणि यांची बेरीज केली तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिलेले आणि एकूण खर्च केलेले जर बेरीज केली तर आपल्याला त्याच्याजवळ किती रुपये होते पहिले ते आपल्याला समजणार आहे. पहा आता रमेशने खर्च केलेले 1,946. याचा आपण रेडिओ घेतला त्याने, नंतर 2,230 रुपयाची सायकल घेतली. मग आता हे त्याने खर्च केलेत, त्याची आपण बेरीज करूयात. 6 अधिक 0 6, 4 अधिक 3 7, 9 आणि 2
10 आणि 11 हाताला 1, 1 आणि 2, 3 आणि 1, 4, 4176 रुपये त्याने खर्च केले आणि त्याच्याजवळ खर्च करून 1524 रुपये शिल्लक होते. मग हे शिल्लक राहिलेले 1524 अधिक हे खर्च झालेले 4176 रुपये यांची बेरीज केली तर त्याच्याजवळ किती रुपये होते ते आपल्याला समजतील. हे आहे शिल्लक आणि हे त्याने खर्च केलेले रुपये. शिल्लक राहिलेले रुपये आणि खर्च केलेले जर एकत्र केले तर आपल्याला त्याच्याजवळ किती रुपये होते ते आपल्याला समजणार आहेत. सुरुवातीस त्याच्याजवळ सुरुवातीची रक्कम पहा. मग 4 आणि 6 झाले 10. जी बेरीज करायची आपल्याला. हाताला 1, 3, 7 आणि 8, 8 आणि 2, 10. हाताला 1, 5 आणि 1, 6 आणि 1, 7, 1 अधिक 4, 5, 5700 रुपये त्याच्याजवळ सुरुवातीला 5700 रुपये त्याच्याजवळ शिल्लक होते. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 5वा प्रश्न. एका झाडावर 45 पोपट होते. काही वेळाने त्याच झाडावर 28 कावळे येऊन बसले. तेव्हा 14 पोपट उडून गेले. पण थोड्याच वेळाने 33 चिमण्या झाडावर येऊन बसल्या. तेव्हा सर्व कावळे उडून गेले तर झाडावर किती पक्षी उरले? पहा इथं आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण लिहून घ्यायचं. पहिले किती होते? एका झाडावर 45 पोपट होते. पोपट किती होते? 45. आणि त्या झाडावर कावळे किती येऊन बसले? मग अजून 28 कावळे आल्यानंतर 14 पोपट उडून गेले. म्हणजे ते झाडावर राहिले नाही, इथून उडून गेले. 14 मधून 45 मधून 14 वजा केले. 5 मधून 4 गेला 1, 4 मधून 1 गेले 3. मग किती पोपट राहिले? 31च पोपट त्या झाडावर राहिले आणि 28 कावळे. आणि परत थोड्याच वेळाने 33 चिमण्या झाडावर येऊन बसल्या. तेव्हा सर्व कावळे उडून गेले. 33 चिमण्या इथे येऊन बसल्या. 33. तेव्हा हे कावळे उडून गेले. तर झाडावर किती पक्षी उरले? हे 31 पोपट आणि चिमण्या 33. तर कावळे पहिले 14 उडाले, नंतर 28 उडाले, म्हणजे कावळे सगळे उडून गेले. आता फक्त पोपट 31 आणि चिमण्या 33 राहिल्या. त्यांची आपण बेरीज करू. 3 आणि 1, 4 आणि 3 आणि 3, 6. 64 पक्षी झाडावर शिल्लक राहिले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये 64. पहा पुढचा प्रश्न आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्येतून लहानात लहान. आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे 99,999. मोठ्यात मोठी ही 5 अंकी संख्येतून लहानात लहान 4 अंकी संख्या वजा केली. लहानात लहान 4 अंकी संख्या आहे 1000 वजा केली. 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 1 गेला 8, 9 9. उत्तर आलं 98,999. लहानात लहान 4 अंकी संख्या वजा केली व त्यात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या मिळवली. ह्या उत्तरामध्ये आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळवायची आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 999. त्यांची मिळवायला सांगितली. 9 9 18 हाताला 1, 9 9 18 आणि 1 19 हाताला 1, 9 9 18 आणि 1 19 हाताला 1 9 आणि 9 9. उत्तर आलं
99,998 पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे 7. सामाजिक वनीकरणामार्फत एका डोंगरावर 10,000 निलगिरीची झाडे, 10,505 निलगिरीची झाडं, निलगिरी 8,704 सुबाभोळीची झाडं, सुबाभळीची झाडे व 1,015 सुरूची झाडं लावली. मात्र पाण्याअभावी त्यातील 3,568 झाडे मृत पावली. मग एकूण याची बेरीज केली. हे एकूण लावलेले झाडं आहेत त्याच्यापैकी हे मृत झाले म्हणजे हे नष्ट झाले. मग आपल्याला त्या डोंगरावर किती झाडे जिवंत राहिली ते विचारलंय. त्यासाठी आपल्याला ह्या लावलेल्या झाडांची बेरीज करावी लागेल. 5 आणि 5 10 आणि 4 14, हाताला 1, 1 आणि 1 2, 7 आणि 5 12, हाताला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10, हाताला 1 2, 20,200. 4 5 आणि 5 10 आणि 1 14, हाताला 1 2, 2 अशी 2, 7 आणि 5 12, हाताला 1 1 2, 10, हाताला 1 आणि हे 2, 20,224 एकूण झाडं. त्यातून आपल्याला किती मृत झाले झाडं, त्यातून आपल्याला 20,224 वजा 3,568 ही झाडं मृत झाली. मग आपल्याला याच्यातून हे वजा करावं लागेल. ते तिथं शिल्लक नाहीयेत म्हटल्यावर ते वजा. हे एकूण झाडं आणि हे मृत झाडे. 4 मधून 8 वजा होत नाही. वरती घेतला 4, इकडून हातचा 1 घेतला, इथे राहिले 1, इथे झाले 14. परत इथं 2 मधून 5 वजा होत नाही. 2 वरती लिहिले. शेजारच्या घरातून हातचा घ्यायला तिथे 0 येते पण वरती लिहिले. शेजारच्या घरातून इथे 1 हातचा घेतला, इथे राहिला 1. या 10 मधून 1 इकडे गेला, इथे राहिले 9 आणि इथे झाले 12. 12 मधून 1 इकडे गेला, राहिले 11 आणि इथे झाले 11. आता वजाबाकी करून घेऊयात. 14 मधून 8 गेले 6, 11 मधून 6 गेले 5, 11 मधून 5 गेले 6, 9 मधून 3 गेले 6 आणि 1 अशी 1, 16,656 झाडे शिल्लक राहिली. 16,656 ते आहेत 16,656 पर्याय क्रमांक 3. 8वा प्रश्न आहे 2019च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस महाराष्ट्र राज्यात 99,098 विद्यार्थी बसले होते. किती? 99,098 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 70,878 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 70,878 उत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले. एवढे पास झाले. मग एकूण विद्यार्थ्यांमधून उत्तीर्ण म्हणजे पास झालेले विद्यार्थी वजा केले तर आपल्याला अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मिळणार आहेत. इथं आहेत एकूण परीक्षेत बसलेले विद्यार्थी. एकूण विद्यार्थी हे उत्तीर्ण विद्यार्थी आणि आता अनुत्तीर्ण
विद्यार्थी आपल्याला काढायचे आहेत. मग याच्या एकूण मधून उत्तीर्ण झालेले वजा केले तर अनुत्तीर्ण आपल्याला भेटतील. 8 मधून 8 गेले 0, 9 मधून 7 गेले 2, 0 मधून 8 वजा होत नाही, वरती घेतला 0, इकडून हातचा इकडे घेतला, इथे झाले 10, इथे राहिले 8, 10 मधून 8 गेले 2, 88, 8, 9 मधून 7 गेले 2, राहिले 28,220. पर्याय क्रमांक 2, 28,220 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. पुढे आहे प्रश्न 9. गणेशच्या वडिलांनी 15,802 रुपये व गणेशच्या काकांनी 13,500 रुपये गणेशला दिले. गणेशनी त्यापैकी 14,700 रुपये कॉलेजची फी भरली व 2,075 रुपयांची पुस्तके घेतली तर गणेश जवळ किती रुपये शिल्लक राहिले. त्याला दिलेले पैसे किती होते, त्याच्यात किती जमा झालते, हे 15,000 आणि काकांनी दिलेले हे 13,000. मग गणेशच्या वडिलांनी किती दिले, 15,802 रुपये. गणेशचे वडील काकांनी किती दिले, 13,500 रुपये काकांनी दिले. मग त्याजवळ किती एकूण झाले, तर दोघांची बेरीज केली तर आपल्याला त्याच्याजवळ एकूण किती पैसे झाले ते समजणार आहे. मग 2 अधिक 0 2, 0 अधिक 0 0, 8 अधिक 5 13, हातचा आला 1, 8 आणि 5 आणि 3 8 आणि 1 9, 1 आणि 1 2, 29,002 रुपये त्याच्याजवळ झाले आणि त्यापैकी त्याने 14,000 रुपये कॉलेजची फी आणि 2,075 रुपयाची पुस्तके घेतली. तर त्याच्यातून त्याने किती खर्च केले, मग आपल्याला खर्च केलेली रक्कम एकत्र करावी लागेल. त्यापैकी त्याने 14,735 फी भरली याची त्याने आणि 2,075 रुपयाची 2,000 पुस्तके घेतली. पुस्तके खरेदी. मग एवढा त्याने खर्च केलाय, तो एकत्र केला तर आपल्याला एकूण खर्च मिळेल. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 3 आणि 7 10 आणि 11, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 4 आणि 2 6, 1 1 16,810 रुपये त्याने एकूण खर्च केले. तर त्याच्याजवळ किती शिल्लक राहिले, मग आपल्याला त्याच्याजवळ होते एवढे रुपये, 29,301 रुपये होते त्याच्याजवळ. त्याच्यापैकी त्याने 16,810 रुपये खर्च केले एकूण खर्च. मग ते आपण वजा केले तर आपल्याला त्याच्याजवळ आता किती शिल्लक राहिले ते आपल्याला समजतील. खर्च, एकूण रुपये आणि खर्च. मग एकूण रुपयामधून आपल्याला खर्च केलेले वजा करायचे. 2मधून 0 गेला राहिले 2, 10, 0मधून 1 जात नाही, 0 काट भरून वरती लिहिला, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला तर राहिले 2, इथे 10 झाले, 10 मधून 1 गेला 9, 2मधून 8 वजा होत नाही, 2 वरती लिहिले, काट मारून 1 हातचा इकडे घेतला, इथे 8 राहिले. 12 मधून 8 गेले 4, 8 मधून 6 गेले 2, 2 मधून 1 गेला 1, 12,492 रुपये त्याच्याजवळ शिल्लक राहिले. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे 12,492 रुपये शिल्लक राहिले. 10वा प्रश्न आहे, एका गावात 3 प्रभागामध्ये अनुक्रमे 2,405, 3,243 व 2,075 मतदार आहेत. त्यापैकी 6,103 मतदारांनी मतदान केले तर किती मतदारांनी मतदान केले नाही. एकूण मतदारामधून मतदान केलेले जर वजा केले तर किती मतदारांनी मतदान केले नाही ते आपल्याला समजणार आहे. मग प्रथम एकूण मतदारांची आपण बेरीज करूयात. पुढे आहे, पहिला आहे 2,405, दुसरे आहे 3,243,
आणि तिसरे आहे 275. म्हणजे बेरीज केली तर एकूण आपल्याला मतदार समजतील. 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, हातच्याला 1. 5 4 7 आणि 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, हातच्याला 1. 4 आणि 2 6 आणि 1 7. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. 7,723 एकूण मतदार. ह्या एकूण मतदारामधून आपल्याला जर मतदान केलेले वजा केले तर आपल्याला किती जणांनी मतदान नाही केलं ते आपल्याला समजणार आहे. 7,723 एकूण मतदार. त्याच्यामधून मतदान केलेले 6,103 ते वजा करायचे. 6,103 वजा केले मतदान करणारे. मग आपल्याला काय मिळेल तर मतदान न करणारे. पहा, एकूण मतदारामधून आपल्याला मतदान करणारे वजा करायचे. 3मधून 3 गेला 0, 2मधून 0 गेला 2, 7मधून 1 गेला 6, 7मधून 6 गेला 1. 1,620 मतदारांनी मतदान केले नाही. ते आहेत पर्याय क्रमांक 1 मध्ये. धन्यवाद.